जेव्हापासून दिव्या बिग बॉसमधून निघालेली आहे, एखादा व्हिडिओ बनवा, एखाद्या दिव्याबद्दल काहीतरी बोला, तर सर्वीकडे एकच मेसेज, की तुम्ही फालतू बिग बॉसला बायकॉट करत आहात, तुम्ही अंधभक्त झालेले आहात, तुम्ही दिव्यावर पागल झाले, दिव्या काहीही चुका करेल तरी तिच्या मागे राहता वगैरे. मी कधीच स्वतःच्या व्हिडिओमध्ये म्हटलेली नाहीये, की बिग बॉसला बॉयकॉट करा. मला फक्त हाच आहे, की मला बिग बॉस शो खूप आवडते. बिग बॉस शो हा माझ्यासाठी फक्त मनोरंजनचा पार्ट आहे आणि बिग बॉस शोला मी कधीही सीरियस घेत नाही. फक्त एका घंट्यामध्ये लोकांचं मनोरंजन कसा होईल ह्या शो मात्र फक्त त्याचा कामच तो आहे लोकांना मनोरंजन करणे, एंटरटेनमेंट करणे आणि मी त्याच दृष्टिकोनाने त्याला बघत असते. त्याच्याबद्दल गॉसिप्स करणे, त्याच्याबद्दल बोलणे मला खूप आवडते आणि मला तो शो आवडते. त्या शोबद्दल मला काहीही टीका नाहीये. माझा फक्त आहे, की एखाद्या व्यक्तीची तुम्ही इमेज खराब करणे, एखाद्या व्यक्तीला फक्त टी-आर-पीसाठी यूज करणे, हे लोकं बिग बॉसच्या नावावर हे जे मेकर जे कांडे करतात, माझ्या फक्त त्यांनाच प्रश्न आहे. आणि जे लोकं म्हणतात ना, की तुम्ही दिव्याचे अंधभक्त झालेले आहात, तुम्ही काहीही करेल दिव्या, धमकी देईल, काहीही करेल, तर तिच्या पाठीशी तुम्ही उभे राहता. मी स्वतः दिव्या शिंदेला ओळखत नव्हती. जेव्हा मला कळालं, की ती बिग बॉसमध्ये गेली आहे, तेव्हा मी सर्च केली, की हे कोण आहे वगैरे म्हणून. तेव्हा मला कळालं, की ओके हे भाषण देते, हे भाष्य करते, आंदोलन लढते, लोकांच्या स्कॉलरशिपसाठी लढते. हिची एवढे-एवढे चांगले कामं आहेत, एवढ्या-एवढ्या कमी वयामध्ये एवढे-एवढे त्यांनी कामं केलेले आहेत. तिच्या एवढा अभ्यास आहे, एवढा भाषण आहे, तिचे भाषण एवढे सुंदर आहेत, शब्दावर एवढा कंट्रोल आहे, कुठला शब्द कुठं बोलायचं आणि जेव्हा ती धमकीचा एपिसोड कटला, तेव्हा मला डेफिनेटली माहीत होता, की ही मुलगी असं प्रकरण किंवा अशी वागूच शकत नाही. कारण की जो व्यक्ती एवढा अभ्यास केलेला आहे, ज्या व्यक्तीला एवढा इतिहास माहीत आहे, ज्या व्यक्तीला शब्दांवर एवढा कंट्रोल आहे, ते व्यक्ती असे घडूच किंवा अशी बोलू शकत नाही. आणि मला ठाम विश्वास होता, जेव्हा दिव्याची प्रेस कॉन्फरन्स आली, तेव्हा तिनं स्वतः सांगितलं, की मला पूर्ण वाक्य बोलू दिलं गेलं नाही. मी वारंवार बिग बॉसला म्हणत होती, की ओरडू-ओरडू सांगत होती, "प्लीज मला बोलू द्या." तरीही मला बोलू दिलं नाही. माझे क्लिप काढल्या आणि अशा रीतीने रिप्रेझेंट केला मेकर्सनी, की त्याच्यामुळे मी वाईट दिसते, माझी इमेज खराब दिसते वगैरे म्हणून. आणि जे लोकं म्हणतात, की तुम्ही अंधभक्त झालेला आहेत, मी अंधभक्त झालेली नाहीये. मला दिव्यावर विश्वास आहे. जी मुलगी समाजासाठी लढते, तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिपसाठी लढते, जे लोकं समाजासाठी काही करत नाही, तेच फालतूचे कमेंट करतात, की तुम्ही दिव्याचे अंधभक्त झालेले आहेत आणि जे ॲक्चुअली मुलगी समाजासाठी काहीतरी करत आहे, तिच्यावर तुम्ही टीका करणे आणि वाईट-वाईट बोलणे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच नाहीये. एवढीच तुम्हाला समाजाची काळजी आहे, तर टीका करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करा आणि नंतर कोणाला काहीतरी बोला आणि नंतर म्हणा, तुम्ही अंधभक्त झालेले आहेत. आम्ही अंधभक्त नाही, तर आम्ही विचार, सोच समजून कोणाला सपोर्ट करतो.